चला आज पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलूया. या प्रदेशाला मध्य महाराष्ट्र असंही म्हणतात. ही एक अशी जमीन आहे ना जिथे निसर्गाची दोन अगदी टोकाची रूपं एकत्र पाहायला मिळतात. म्हणजे हे विरोधाभास समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की एकाच प्रदेशात काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस पडतो आणि त्याच प्रदेशात दुसरीकडे तीव्र दुष्काळ असतो. हे कसं शक्य आहे? चला, या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग सगळ्यात आधी या प्रदेशाची भौगोलिक ओळख करून घेऊ. हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे ना तो दख्खनच्या पठारावर वसलेला आहे आणि त्याच्या पश्चिमेला एक मोठी पर्वतरांग आहे. आणि याच पर्वतरांगेत या प्रदेशाच्या हवामानाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. हो, या प्रदेशाचं संपूर्ण हवामान ठरवण्यामागे एकच घटक आहे आणि तो म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी गाभ्याकडे म्हणजे मुख्य संकल्पनेकडे वळूया. ही संकल्पना आहे सह्याद्री पर्वतांमुळे निर्माण होणारा रेन शॅडो इफेक्ट, म्हणजेच पर्जन्यछायेचा परिणाम. हे चित्र बघा, किती मोठा फरक आहे. एका बाजूला आहे घाटमाथा म्हणजे पश्चिमकड, जिथे तुफान पाऊस पडतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे पूर्वेकडचं मैदान, जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, जिथे खूपच कमी पाऊस पडतो. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही भाग एकाच पश्चिम महाराष्ट्रात आहेत. अच्छा, तर मग ही प्रक्रिया नक्की घडते तरी कशी? चला 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. बघा, समुद्रावरून बाष्प घेऊन आलेले वारे पश्चिमेकडून येतात. त्यांना समोर सह्याद्री आडवा येतो, त्यामुळे त्या वाऱ्यांना वर चढावं लागतं. वर गेल्यावर ते थंड होतात आणि त्यातलं सगळं बाष्प, सगळा पाऊस ते त्या पर्वताच्या पश्चिम उतार्यावर म्हणजेच घाटमाथ्यावर पाडतात. आणि मग पर्वत ओलांडून जेव्हा ते वारे पूर्वेकडे जातात तेव्हा ते पूर्णपणे कोरडे झालेले असतात. हीच कोरडी हवा खाली उतरते आणि त्यामुळे तिथे एक शुष्क प्रदेश तयार होतो. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय, तर डोंगर किंवा पर्वतांमुळे पावसाचे वारे अडवले जातात आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला जो कमी पावसाचा भाग तयार होतो त्यालाच पर्जन्यछायेचा प्रदेश असं म्हणतात. अगदी सोपी आहे ही संकल्पना. आता या पर्जन्यछायेच्या प्रदेशातही एक असा भाग आहे जो सगळ्यात जास्त शुष्क आहे. या भागाला एक खास नाव आहे. चला आता आपण त्यावरच लक्ष केंद्रित करूया. हो, या भागाला स्थानिक पातळीवर माणदेश असं म्हणतात. हाच तो कायम चर्चेत असणारा दुष्काळ प्रवण पट्टा. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर ही माहिती विशेष महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपल्याला या प्रदेशाचा भूगोल तर कळला. आता हे बघूया की या पश्चिम महाराष्ट्रात प्रशासकीयदृष्ट्या कोणकोणते जिल्हे येतात. तर पश्चिम महाराष्ट्रात एकूण 10 जिल्हे आहेत. यातले पुणे, सातारा आणि कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तो घाटमाथ्याच्या हिरवाईने नटलेला आहे. याउलट सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर व सांगली जिल्ह्यांचा पूर्वेकडचा भाग हा पूर्णपणे दुष्काळी पट्ट्यात येतो. आणि मग नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांनाही कमी अधिक प्रमाणात या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलाचा अनुभव येतो. म्हणजे या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या संपूर्ण प्रदेशाची ओळख, मग तो भरपूर पावसाचा हिरवागार घाटमाथा असो किंवा कोरडाठाक मानदेश असो, ही ओळख त्याच्या पश्चिमेला उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेनेच घडवली आहे. आणि हे सगळं पाहिल्यावर एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो की जिथे एकाच प्रदेशात इतकी टोकाची भौगोलिक विषमता आहे, तिथे या परिस्थितीचा त्या भागातील अर्थव्यवस्था, तिथली शेती आणि तिथल्या लोकांच्या जगण्यावर नेमका काय आणि कसा परिणाम होत असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.